आत्तापर्यंत आपण पाहिलं, प्रणीतनं एका कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्याचं सिलेक्शन झाल्याचा मेल त्याला आला होता. प्रणीतनं ही आनंदाची बातमी त्याच्या आईला म्हणजेच लीलाबाईंना सांगितली. लीलाबाईंनी ही आनंदाची बातमी आपल्या मुलींना कळवली. प्रणीतनंही ही बातमी त्याच्या मित्रांना कळवली. दुसऱ्या दिवशीची ऑफिसची तयारी करून प्रणीत रात्री लवकर झोपला. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 7. पहिल्याच दिवशी प्रणीत वेळेच्या आत ऑफिसमध्ये पोहोचला. हेल्प डेस्कवर जॉईनिंगबाबत चौकशी करून तो HR डिपार्टमेंटमध्ये गेला. तिथल्या चपराशानं त्याला बाहेर थांबायला लावलं. प्रणीत तिथल्या लॉबीमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर बसला. थोड्याच वेळात तो चपराशी बाहेर आला आणि तिथून निघून गेला. आत जावं की बाहेरच थांबावं ह्या विचारात प्रणीत तिथंच घुटमळला. एक्सक्यूज मी, आपणच मिस्टर प्रणीत ना? एक मंजूळ आवाज त्याच्या कानावर पडला. प्रणीतनं त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं. ब्लॅक कलरचा पेन्सिल स्कर्ट, त्यावर ऑफ व्हाईट फॉर्मल शर्ट, पायात छोट्या हिलच्या सँडल, ओठांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक, डोळ्यात काजळ आणि आयलायनर, ड्रेसला साजेशी अशी हेअरस्टाईल केलेली, गोरी गोमटी, अगदी नितळ त्वचेची, बोलक्या डोळ्यांची ललना त्याच्यासमोर उभी होती. प्रणीत तिच्याकडं बघतच राहिला. तिच्या परफ्यूमचा तो मंद सुगंध प्रणीतला वेड लावून गेला होता. मायसेल्फ नताशा. तिनं हात पुढं केला तसा प्रणीत थोडा बावरला, पण त्यानं लगेच स्वतःला सावरलं. मायसेल्फ प्रणीत, ग्लॅड टू मीट यू. प्रणीतनं तिचा नाजूक हात अलगदच पकडला. चला, मी तुम्हाला तुमचा डेस्क दाखवते. तुम्ही जॉईनिंग वेळी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स आणले असतील ना? त्याची एक कॉपी मला देऊन द्याल. नताशा चालता चालता बोलत होती. प्रणीत तिच्या मागं जात होता. येस मॅम, प्रणीत म्हणाला. कॉल मी नताशा. मॅम वगैरे नका म्हणू. HR इंटर्न आहे मी. मागच्या आठवड्यातच जॉईन झाले. नताशा हसतच म्हणाली. प्रणीत तिच्याकडं बघतच राहिला. HR इंटर्न? मागच्याच आठवड्यात जॉईन झालीये. पण काय तो आत्मविश्वास. मान गए बॉस. प्रणीत मनाशीच पुटपुटला. सो, ही तुमची कामाची जागा. नताशानं त्याला त्याचा डेस्क दाखवला. थँक्स मॅम. आय मीन नताशा. इफ यू डोंट माइंड, एक बोलू का? प्रणीत म्हणाला. बोला ना, नताशा म्हणाली. तुम्ही हे असं सर वगैरे नका म्हणू. ऑकवर्ड वाटतंय मला, प्रणीत म्हणाला.
ओके, प्रणीत म्हणेन मग, नताशा म्हणाली. थँक्स, प्रणीत तिला म्हणाला. यू आर मोस्ट वेलकम. मोहित सर, हे मिस्टर प्रणीत आजपासून तुमच्या टीममध्ये असतील, सरांनी सांगितलंय. नताशानं प्रणीतची ओळख करून दिली आणि तिथून ती निघून गेली. प्रणीत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघतच राहिला. प्रणीत, फ्रेशर? मोहितनं त्याला विचारलं. सॉरी, आय कांट अंडरस्टँड, प्रणीत म्हणाला. अरे, म्हणजे तुझा हा पहिलाच जॉब आहे ना, की आधी कुठं काम केलं आहेस? मोहित म्हणाला. पहिलाच आहे, प्रणीतनं उत्तर दिलं. ओके, हे घे, हा डेटा आहे. एक्सेल शीट बनव तोपर्यंत. मग तुझं काम सांगतो तुला, मोहित म्हणाला. प्रणीतनं त्याच्या हातातली फाईल घेतली आणि त्याला मिळालेल्या डेस्कवर तो बसला. प्रणीत, हे घे, हा तुझा लॅपटॉप. या कंपनीत असेपर्यंत तू ह्यावर काम करायचं. तितक्यात नताशा तिथं आली. तिनं लॅपटॉपची बॅग प्रणीतला दिली. थँक्स, प्रणीत म्हणाला. अरे, मघा इकडे येताना आणायची विसरले मी. एनिवेज, ऑल द बेस्ट फॉर युअर वर्क. नताशा अगदी गोड आवाजात बोलली आणि तिथून निघून गेली. प्रणीतनं लॅपटॉप सुरू केला आणि मोहितनं सांगितलेलं काम तो करू लागला. काम करता करता अधूनमधून नताशाचा विचार त्याच्या डोक्यात डोकवतच होता. लंच टाईम झाला आणि प्रणीत त्याच्या सहकाऱ्यासोबत ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेला. पण त्याची नजर नताशालाच शोधत होती. त्यानं बराच वेळ इकडं तिकडं पाहिलं, पण नताशा त्याला कुठंच दिसली नाही. स्वप्न तर नव्हतं ना? सकाळपासून ती परत दिसलीच नाही. कमाल आहे. प्रणीत मनाशीच पुटपुटला आणि कॉफी मशीनजवळ गेला. तितक्यात त्याला तो मंद सुगंध अगदी परत जाणवला. त्यानं चमकून आजूबाजूला पाहिलं. त्याला नताशा दिसली. तिनं त्याला एक गोड स्माईल दिली. कॉफी मशीनमधून कॉफी घेऊन ती तिथून निघूनही गेली. प्रणीत मात्र तिच्याच विचारात हरवला होता. लंच ब्रेक संपला आणि नंतर थोडंफार काम करण्यात दिवसही संपला. नताशाचाच विचार करत प्रणीत घरी पोहोचला. मग एवढी वर्ष झाले नोकरी करताय, तरी पगार किती आहे तुमचा? माझ्या लेकाची सुरुवातच बघा, तुमच्या पगारापेक्षा जास्तच पगारानं झालीये. प्रणीत दाराच्या बाहेर शूज काढत होता तेव्हा लीलाबाईंचा आवाज त्याच्या कानावर पडला. हो, असेल ना, मी कुठं नाही म्हणतोय. पण त्याचा पगार सुरू होईपर्यंत
तरी माझाच पगार पुरवावा लागणार आहे ना? शामराव लीलाबाईंना म्हणाले. सकाळी त्याला जरा पैसे जास्त दिले तर एवढं काय हो बोलावं लागतं? लीलाबाई म्हणाल्या. तुझ्या कष्टाचे पैसे असे कुणी उडवले ना, मग तुला कळेल कशी तळपायाची मस्तकात जाते ते. शामराव म्हणाले. हो का? तुम्ही एकटेच कष्ट घेता? नाही, आम्हाला तर सगळं आयतच मिळतं गिळायला. लीलाबाई बोलत होत्या आणि शामरावही त्यांना प्रत्युत्तर देतच होते. दोघं नेमके सकाळच्या कारणावरून परत भांडत होते की अजून कोणत्या कारणामुळं भांडत होते ते प्रणीतला कळालं नाही. मात्र तेव्हाही नताशाची आठवण त्याच्या मनात पिंगा घालू लागली. कुठं ते नाजूक सुंदर स्वप्न आणि कुठं हे काटे रुतवणारं वास्तव. स्वतःशीच बोलत प्रणीत घरात आला. प्रणीत आलेला दिसला तशा लीलाबाईंनी त्यांचा मोर्चा प्रणीतकडं वळवला. काय रे, कसा होता पहिला दिवस? लीलाबाईंनी त्याला विचारलं. चांगला, प्रणीत म्हणाला. सगळ्या ऑफिसमध्ये AC असतो का रे? लीलाबाईंनी विचारलं. हो, प्रणीत म्हणाला. थंडी वाजली का मग तुला? आणि मला सांग, त्या सिरियलीत दाखवतात तशी तिथं कॉफीची मशीन असते का रे? लीलाबाईंनी परत विचारलं. हो, असते ना. आणि आपण दिवसभरात कितीही कप कॉफी पिऊ शकतो. पैसे द्यायचं काम नाही, प्रणीत म्हणाला. हो का? आणि प्रत्येकाला वेगवेगळी काचेची रूम असते का? लीलाबाईंनी विचारलं. नाही, फक्त बॉसला असते. बाकी सगळे बँकेतल्यासारखे किंवा पोस्टातल्यासारखेच एका ओळीत बसून काम करतात. झालं? आता बाकीचं नंतर विचार. उद्या परवा बोलायला काही विषय पाहिजेत की नाही? प्रणीत म्हणाला. ऑफिसबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारून लीलाबाईंनी प्रणीतला भांडावून सोडलं होतं. रात्रीची जेवणं आटोपली आणि प्रणीत कट्ट्यावर गेला. थोड्याच वेळात त्याचं मित्रमंडळ तिथं पोहोचलं. मग इंजिनियर साहेब, कसा गेला आजचा दिवस? कसं होतं ऑफिस? मंगेशनं त्याला विचारलं. मस्तच यार, भारीच. प्रणीतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. भारीच म्हणजे कुणीतरी भारीच व्यक्ती आहे वाटतं तिथं. निलेश त्याला चिडवू लागला. गप ना, उगीचच काही बडबडू नकोस, प्रणीत म्हणाला. ए पन्या, तुला आठवतं का रे आपल्या शाळेतला तो मुलगा? तो नाही का, चष्मीश होता? मंगेशनं विषय फिरवला. त्याचं काय इथं? प्रणीत म्हणाला. अरे, आपल्या वर्गात ती सुंदर मुलगी नव्हती का, पिंकी? तिच्यासोबत लग्न झालं त्याचं, मंगेश म्हणाला. हो का? त्याच्यासोबत झालं लग्न?
कमालच आहे, प्रणीत म्हणाला. का नाही होणार? अमेरिकेत राहतो ना, मंगेश म्हणाला. शाळेतल्या मुलामुलींपासून सुरू झालेला विषय कॉलेजमधल्या मुलींवर येऊन थांबला. पण काही मन मंग्या, सुंदर पोरी श्रीमंत पोरांच्याच मागं राहतात, प्रणीत म्हणाला. राहणार नाही तर काय? आपण कसे जायचो कॉलेजमध्ये? आठवड्याचे ठरलेले 2 शर्ट. येड्या गब्बाळ्यासारखं राहणं आपलं. रोज कॉलेजला पायीच जाणार. कधी नेली तर बाबांची एमएटी, आणि त्यावरही 3-4 पोरं दाटीवाटीनं बसणार. कोणत्या पोरीला असं आवडणार सांगा बरं? निलेश जसं काही स्वतःची समजूत काढत होता. तेही आहेच म्हणा. चला, निघतो मी. उद्या ऑफिस आहे. प्रणीत मित्रांचा निरोप घेऊन तिथून निघाला. घरी आला आणि बिछाण्यावर आडवा झाला. रात्रभर त्याच्या स्वप्नात ती सुंदर ललना येरझाऱ्या घालत होती हे सांगायला नकोच. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.